तुम्हाला कोणते फ्रुट्स पाहिजेत? ईश्वरी. तो काय टॉपिक आजचा? वॉन्टचे ऑल टाइप्स ऑफ क्वेश्चन, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन और डब्ल्यूएच क्वेश्चन. हा ईश्वरी सांग. तुम्हाला कोणत्या नोट्स पाहिजेत? तुम्हाला कोणत्या नोट्स पाहिजेत? हा अनुष्का. अनुष्का बोल. त्या गर्ल्सला कोणता रोल पाहिजे? त्या मुलींना व्हेरी नाईस कोणता रोल पाहिजे? आता सगळे क्वेश्चन कोणता कोणताच झाले. चला असू द्या. ग्रुप नंबर 2 सांगा. नाव सांगा आणि क्वेश्चन सांगा. सरस, ग्रुप नंबर 2 सरस. तुला पाणी पाहिजे का? तुला पाणी पाहिजे का? हा संपदा. राजेश, संपदा. मुलांना हा सायन्स प्रोजेक्ट साठी हा साहित्य नाही पाहिजे का? नाही पाहिजे का? ओके नेक्स्ट. ऐश्वर्या. ऐश्वर्या सांग. तुम्हाला कोणती मेडिसिन पाहिजे? व्हेरी नाईस. तुम्हाला कोणतं मेडिसिन पाहिजे? आदित्य, आदित्य सांग. तुला गाडी का नाही पाहिजे? तुला गाडी का नाही पाहिजे? हा प्रणव. प्रणव सांग. मुलांना क्रिकेट किट केव्हा पाहिजे? एक्सलंट सेंटेन्स. मुलांना क्रिकेट किट ना राहिलं का? केव्हा पाहिजे? हा ग्रुप नंबर 3 प्रसाद. आता नेक्स्ट टाइमला तो सगळे आरोही. सेंटेन्स सांगायचे. हा आरोही थांब आता. आरोही सांग. हा ठीक आहे. हा ग्रुप लिहू आणि आपण मग नंतर इंग्लिश लिहू. आरोही सांग. मुलांना डान्स साठी साऊंड पाहिजे का? हा थोडं वेगळं आहे. तुम्ही तुझ्या वाक्याला कन्वर्ट करतो. कोणत्या मुलांना डान्स साठी साऊंड नाही पाहिजे? थोडं वेगळ्या पद्धतीने कन्वर्ट केलं. हा चला पुढं. नेक्स्ट अद्वैत. मावळ्यांना तलवारी केव्हा पाहिजेत? मावळ्यांना तलवारी केव्हा पाहिजेत? तलवारी केव्हा पाहिजेत? साक्षी. ओके साक्षी. त्यांना झाडांची ग्रोथ होण्यासाठी काय पाहिजे? त्यांना झाडांच्या ग्रोथ साठी
हा काय बोल पाहिजे? काय पाहिजे बरोबर करेक्ट सेंटेन्स आहे. अथर्व काय नाव अथर्व अथर्व सांग. तुला कोणता कॉस्ट्युम पाहिजे? व्हेरी गुड. तुला कोणता कॉस्ट्युम पाहिजे? माझं ऐकून लिहिण्याचा पण प्रयत्न करा अनेक लोक. हा एनी मोर लास्ट क्वेश्चन फ्रॉम ग्रुप नंबर 3. हर्षवर्धन. रोहित शर्माला किती वर्ल्ड कप पाहिजेत? हा रोहित शर्माला किती वर्ल्ड कप पाहिजेत? व्हेरी गुड. रोहित शर्माला किती वर्ल्ड कप पाहिजेत? ओके चला ग्रुप नंबर 1 सगळ्यांनी मिळून सांगायचं मला पहिले 5 वाक्य ग्रुप नंबर 1 चे. तुम्हाला तुमच्या गावासाठी लायब्ररी पाहिजे का सांगा. ग्रुप नंबर 1 सगळे मिळून सांगा. Do you want library for village? करेक्ट आहे. डू यू वॉन्ट लायब्ररी फॉर युअर विलेज? करेक्ट. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला बॅग का नाही पाहिजे? ग्रुप नंबर 1 Why you want bag? Why do you want new bag? अरे वाय अगोदर येईल त्यानंतर वर्बल क्वेश्चन येईल. डू यू नॉट वॉन्ट बॅग? तुम्हाला आठवण करायचं आहे. आज आपण डायरेक्ट बनवतोय. ठीक आहे. वायच्या पुढं त्याच वाक्याचा निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. डू यू नॉट वॉन्ट बॅग? जर तुमच्या सेट्सची प्रॅक्टिस नाही झाली तर तुम्हाला डायरेक्ट सांगता येणार नाही. निगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारे. ग्रुप नंबर 1 चला वाय दुसऱ्या पद्धतीने काय होईल हे? वाय डोंट यू वॉन्ट बॅग? तुम्हाला कोणते फ्रूट पाहिजेत? ग्रुप नंबर 1 कम ऑन. Which fruits हा झाला WH word after this verbal question. Do you want? Which fruits do you want? बर ऐका. तुम्हाला मुद्दाम एक क्वेश्चन कोणताही सांग, एक किंवा 2 क्वेश्चन सांगतो. तुम्हाला परवा मी सांगितलं होतं, परवा म्हणजे एक दिवशी 12 1 जा 12, 12 2 जा 24 आणि या पद्धतीने आपल्याला जायचं. समजा हा काय WH क्वेश्चन असेल तर तो नंबर 3 चा एक तर पॉझिटिव्ह साईडचा नंबर 3 आहे किंवा निगेटिव्ह साईडचा नंबर 3 आहे. सपोज आपल्याला हा क्वेश्चन बनवायचा आहे. तुम्हाला बॅग का नाही पाहिजे? तर आपलं पहिलं सेंटेन्स तयार असलं पाहिजे तुम्हाला बॅग नाही पाहिजे. मग ते तुम्हाला बॅग नाही पाहिजेसाठी पॉझिटिव्हचं पहिलं पाहिजे आपल्याला. बरोबर. यू वॉन्ट बॅग हे आपलं पहिलं सेंटेन्स झालं. मग इथं निगेटिव्ह, आता निगेटिव्हचं कोणतं आहे? निगेटिव्ह साईडचं 3 नंबरचं आहे. मग निगेटिव्ह साईडचं 1 नंबरचं काय असेल? तुम्हाला बॅग नाही पाहिजे. आता मग काय होईल ते? तुम्हाला बॅग नाही पाहिजे. यू
do not want bag or you don't want bag. So what am I trying to tell you is how to arrive up to the expected result. कसं पोहोचायचं आपलं त्या रिझल्ट पर्यंत, डेस्टिनेशन पर्यंत. तो तुम्हाला बॅग नाही पाहिजे, क्लिअर आहे. आता हा WH क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? टू मेक दिस WH क्वेश्चन वी वॉन्ट वर्बल क्वेश्चन ऑफ द सेम सेंटेन्स. तुम्हाला बॅग नाही पाहिजे का? काय होईल? डू यू, ते डू नॉट जे होतं ना त्यातलं डू इकडे घेतलं आणि डू यू नॉट वॉन्ट बॅग. डू यू नॉट वॉन्ट बॅग. किंवा दुसऱ्या पद्धतीने काय होईल? डोंट यू वॉन्ट. आता या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपल्याला काय ठेवायचं आहे? WH वर्ड ठेवायचा आहे. WH वर्ड काय इथं? का. मग काय होईल वाक्य आपलं? वाय डू यू नॉट वॉन्ट बॅग. इकडे बघ रे बाळा. किंवा वाय डोंट यू वॉन्ट. आलं काय? वाय आणि वाय जर दाखवून ठेवलं तर काय हे? वर्बल क्वेश्चन. डू यू नॉट वॉन्ट और डोंट यू वॉन्ट बॅग. त्याच्या अगोदर WH शब्द ठेवला, WH क्वेश्चन तुमचा तयार झाला. इन दिस वे यू विल हॅव टू arrive up to the third question. If it is second question, first and second. First sentence and second question. And then third question kasa? Accordingly. First sentence, second question and third question. बरोबर? So in this way you have to arrive up to the expected sentence or expected question. Fine? This is the only way. दुसरा आपल्याला समजा तुम्हाला कोणते फ्रुट्स पाहिजेत हा क्वेश्चन आपल्याला बनवायचा आहे. मग काय करायचं? पहिलं तुम्हाला फ्रुट्स पाहिजेत. यू वॉन्ट फ्रुट्स. हे झालं पहिलं. आता आपल्याला बनवायचं काय? WH क्वेश्चन. मात्र WH क्वेश्चन बनवायला आपल्याला लागतो काय? वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन काय? तुम्हाला फ्रुट्स पाहिजेत का? हे सगळं ऍट द बॅक ऑफ युअर माइंड चाललंय बरं का. समजा 12 3 जा 36 कसं म्हणाय? 36 म्हणजे काय केलं आपण? 12 1 जा 12, 12 2 जा 24. मनातल्या मनात बोललो. तात्पर्य हे पहिले याचे पहिले दोन जे सेंटेन्स आहेत, पहिलं सेंटेन्स दुसरा क्वेश्चन ऍट द बॅक ऑफ युअर माइंड तुम्हाला तयार करायचे. आणि थर्ड क्वेश्चन तुम्हाला इथं नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. आता काही लोकांना माहिती 12 3 जा 36 माहितीये, परंतु जेव्हा सुरुवातीला 36 काय केलं होतं? ऍट द बॅक ऑफ आवर माइंड वी कॅल्क्युलेटेड दॅट फिगर. बरोबर? आणि नंतर आपण 36 पर्यंत पोहोचलो. इन द सेम मॅनर आपल्याला आता जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत, जसं आता 12 3 जा 36 येत आहे तसं हे देखील आपल्याला यायला लागेल. मात्र वी नीड प्रॅक्टिस ऍज वी डिड इन 12 टेबल ऑफ 12. गॉट इट? सो तुम्हाला फ्रुट्स पाहिजेत. यू वॉन्ट फ्रुट्स. तुम्हाला फ्रुट्स पाहिजेत का? डू यू वॉन्ट फ्रुट्स. आणि तुम्हाला कोणते फ्रुट्स पाहिजेत? बरोबर आहे का? तेच आहे का? मग WH शब्द काय बनला? VIP WH शब्द आहे. कोणते फ्रुट्स हा अगोदर ठेवायचा आणि डू यू वॉन्ट पुढं. सो विच फ्रुट्स डू यू वॉन्ट इथपर्यंत आपण पोहोचलो. दिस इज द वे यू हॅव टू राईट द आन्सर ऑफ इच क्वेश्चन. ऑल राईट? चला पुढं. समजलं का? ग्रुप नंबर 1 ने सर्वांच्या वतीने बोलायचं. ग्रुप नंबर 1 समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके ओके. आता बघा सेम क्वेश्चन रिपीट होत आहे. तुम्हाला कोणत्या नोट्स पाहिजेत? ग्रुप नंबर 1 सांगा. Which notes do you want? Excellent. Which notes Do you want? do you want? Very nice. Which notes do you want? त्या मुलींना कोणता रोल पाहिजे? कम ऑन. कोणता रोल हा WH शब्द आहे? Which नंबर 1. Which role roles do those girls? those girls? That girls. That नाही. माझा Those girls want. बेसिक पिलर्सचा लेक्चर बघायचं. बेसिक पिलर्स दिस दॅट दिस दो त्याच्यामध्ये मी शिकवलेला आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. विच रोल डू दोज गर्ल्स वॉन्ट? तुला पाणी पाहिजे का? ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. Do you want water? डू यू वॉन्ट वॉटर? मुलांना सायन्स प्रोजेक्ट साठी साहित्य का नाही पाहिजे? Do students not want material for science project? व्हेरी गुड. वन्स अगेन सांग एकदा.
Do Very good. Do for science project. students Want material for not want material for science project. science project, or don't, come on, don't For material science project. material don't from students science. want material, correct, for science project. Yes, एकदम correct. Next question for again group number 2. तुम्हाला कोणतं मेडिसिन पाहिजे? रिपीट क्वेश्चन आहे. कम ऑन. Which medicine do you want? Which medicine Which medicine do you do want? you want? तुला गाडी का नाही पाहिजे? कम ऑन. Why do you not want car? Why do you not want car? कार और बाइक. और Why? why? Why do car? you want car? कार और बाइक और व्हेइकल. मुलांना क्रिकेट किट केव्हा पाहिजे? ग्रुप नंबर 2. Want kit. When do students want cricket kit? क्रिकेट किट. बघा रे, ज्यांना जे नवीन असतील त्यांनी काय करायचं? मुलांना क्रिकेट किट केव्हा पाहिजे? मुलांना क्रिकेट किट पाहिजे. मुलांना क्रिकेट किट पाहिजे का? आणि पाहिजे का जो आहे डू स्टुडंट्स वॉन्ट क्रिकेट किट, त्याच्या अगोदर आपण वेन ठेवलं आणि WH क्वेश्चन तयार झाला. गॉट इट. ग्रुप नंबर 3. कोणत्या मुलांना डान्स साठी साऊंड नाही पाहिजे? Which कम students ऑन, व्हेरी गुड. Do not want Which sound for students Sound for dance. do not want, very nice, sound for dance. Very nice. चांगलं सांगतोय श्रेयश. और which Which students, very good, don't want, Sound for dance. very nice, sound for dance. Excellent. चला ग्रुप नंबर 3 कंटिन्यू. मावळ्यांना तलवारी केव्हा पाहिजेत? Mawla want केव्हा केव्हा? when Mawla want When do when do soldiers, Mawla मावळे सोल्जर्स म्हणायचं. शिवाजी महाराजांचे मावळे सोल्जर्स और मावळे want swords. Swords. Very nice. त्यांना झाडांच्या ग्रोथ साठी काय पाहिजे? कम ऑन. व्हेरी गुड. व्हॉट डू, वर्बल क्वेश्चन. They want for झाडांची ग्रोथ, growth ट्रीज ग्रोथ किंवा ग्रोथ ऑफ ट्रीज. तुला कोणता कॉस्ट्युम पाहिजे? कोणता अगोदर येईल है ना? व्हेरी गुड. कोणता costume? do you want? Excellent. Which costume? Very nice. Do you want? रोहित शर्माला किती वर्ल्ड कप पाहिजेत? how much Group number 3. Rohit Sharma want? How much नाही रे? How many? अरे बाबा, वर्ल्ड कपला काय बचक मध्ये भरता येतं का? नाही ना. मग वर्ल्ड कपला काउंट करता येतं, म्हणून हाऊ मेनी वर्ल्ड कप. how many Rohit Sharma want? अरे 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 अरे, कोणी सांगितलं तरी वाक्य हे? Harshvardhan. अद्वैत.
हर्षवर्धन, वाक्य चुकलेलं आहे. वाक्य बी ग्रुपचं आहे. ठीक आहे. दॅट सेंटेन्स इज ऑफ बी ग्रुप. बरं, एक लक्ष द्या आता. द प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस प्रॅक्टिस, हे जर वाक्य आलं तर आपल्याला काय काय बोलता येऊ शकतं. लेटेस्ट ट्राय. बघा, प्रॅक्टिकलचे वाक्य बघा. तुम्हाला तुमच्या गावासाठी लायब्ररी पाहिजे का? डू यू वॉन्ट लायब्ररी फॉर युअर विलेज? तुम्हाला तुमच्या गावासाठी रस्ते पाहिजेत का? डू यू वॉन्ट रोड फॉर युअर विलेज? तुम्हाला तुमच्या गावासाठी ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी पाहिजे का? डू यू वॉन्ट ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी फॉर युअर विलेज? मी तुम्हाला कितीतरी अशी वाक्य बोलता येतील जे या साच्यामध्ये तुम्हाला टाकून यूज करता येऊ शकतात. सो ट्राय करा. रॅन्डमली वाक्य असे लिहिली तर एखादं वाक्य घेऊन त्या वाक्यात आपल्याला आणखी काय काय टाकता येऊ शकतं, अशी तुम्ही 50-100 अशी वाक्य तयार करू शकता. सो दॅट विल हेल्प यू इन स्पीकिंग द प्रॅक्टिकल लँग्वेज इन डे टू डे युजेस. फाईन. समजा तुम्हाला तुमच्या गावासाठी मंदिर पाहिजे का? आलं. डू यू वॉन्ट टेम्पल फॉर युअर विलेज? किती सोपं आहे. तुम्हाला तुमच्या गावासाठी झाडे पाहिजेत का? डू यू वॉन्ट ट्रीज फॉर युअर विलेज? तुम्हाला तुमच्या गावासाठी चांगली स्कूल पाहिजे का? बोला रे. ग्रुप नंबर 1, डू यू वॉन्ट गुड स्कूल फॉर युअर विलेज? तुम्हाला अॅन्युअल फंक्शन साठी चांगलं साऊंड सिस्टम पाहिजे का? कम ऑन. डू यू वॉन्ट गुड, जे आहे ते गुड साऊंड सिस्टम. तर फॉर युअर विलेज ऐवजी फॉर अॅन्युअल फंक्शन. आर यू ऑल गेटिंग? म्हणजे या वाक्यांचा उपयोग प्रॅक्टिकल मध्ये कसा करता येऊ शकतो. जर आपल्याला हे वाक्य बनवता येतं याचा अर्थ याच्यासारखी अनेक वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतात. हा तुमचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. तुम्हाला बॅग का नाही पाहिजे? कितीतरी वाक्य आहेत. तुम्हाला ग्रेप्स का नाही पाहिजे? वाय डू यू नॉट वॉन्ट ग्रेप्स? वाय डू यू नॉट वॉन्ट बॅग? तुम्हाला ही नोटबुक का नाही पाहिजे? वाय डू यू नॉट वॉन्ट दिस नोटबुक? तुम्हाला हा पेन का नाही पाहिजे? वाय डू यू नॉट वॉन्ट दिस पेन? तुम्हाला माझी गाडी का नाही पाहिजे? कम ऑन. ग्रुप नंबर 1, वाय डू यू नॉट वॉन्ट माय बाईक? You not कार कोण want देणार आहे? बाईक पर्यंत ठीक आहे ना. वाय डू यू नॉट वॉन्ट? तुम्हाला हे हेअर ऑइल का नाही पाहिजे? कम ऑन. वाय? Why do बोला. Why do you not want this? वाय कुठे गेलं? वाय डू यू नॉट वॉन्ट दिस हेअर ऑइल? बरोबर. तुम्हाला हे पेस्ट का नाही पाहिजे? वाय डोंट यू वॉन्ट दिस पेस्ट? बॅगच्या ऐवजी जे का नाही पाहिजे ते ठेवून द्यायचं. इन दिस वे या प्रकारचे वाक्य तुम्ही अनेक वाक्यांची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला ते सहजपणे इतर वाक्य वापरता येतील. तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये पोहे का नाही पाहिजेत? कम ऑन. वाय डू यू नॉट वॉन्ट Why पोहे do you not ब्रेकफास्ट? want pohe in breakfast? Pohe in तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये डोसा का नाही पाहिजे? वाय डू यू नॉट वॉन्ट डोसा इन ब्रेकफास्ट? आणि काय म्हणता येईल? तुम्हाला सॅलड मध्ये क्युकंबर का नाही पाहिजे? ऑन. वाय डू यू नॉट वॉन्ट क्युकंबर इन सॅलड? और वाय डोंट यू वॉन्ट क्युकंबर इन सॅलड? सो आर यू ऑल गेटिंग? ग्रुप नंबर 1 सर्वांच्या वतीने तुम्ही बोलायचं. समजतंय का? Yes, sir. तर हे क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थित बनवायला आल्यास काय होऊ शकतं? तर या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल यूज त्याचा करता येऊ शकतो. गेटिंग माय पॉइंट? सो दॅट इज व्हॉट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस काइंड ऑफ प्रॅक्टिस इज. फाईन. सो लेट अस गो अहेड. लेट अस गो अहेड विथ द नेक्स्ट ग्रुप. ग्रुप नंबर 4. चला सांगा रे तुमची वाक्य आता. ग्रुप नंबर 4. आशिष. काय नाव आहे? आशिष. आशिष मेहरा. बोलो. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त प्लेग्राऊंड नाही पाहिजे का? विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त अच्छा प्लेग्राऊंड नाही पाहिजे का? गायकवाड सर आले का? मराठी माझं बिघडायला लागलं. यस सर. व्हेरी गुड. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त
प्लेग्राउंड नाही पाहिजे का? का? चला अगोदर 5 क्वेश्चन लिहू, नंतर इंग्लिश मध्ये लिहू. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. ग्रुप नंबर 4. अजित. काय नाव आहे? अजित. 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 अजित का अजित? अजित. अजित. सांगा. कोणाला आजचा न्यूजपेपर पाहिजे? एक्सलंट क्वेश्चन. कोणाला आजचा न्यूजपेपर पाहिजे? हा. सोहम. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पर्सन. काय नाव? ओम. सोहम. सोहम. सोहम सांग. कोणाला शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे? कोणाला, आता सेम झालं रे. शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे. कुर्ता हा इंडियन शर्ट आहे, त्यामुळे कुर्ताला कुर्ताच होईल ना. देयर इज नो इंग्लिश वर्ड फॉर दॅट. वैष्णवी. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. काय नाव? संभव. संभव बोल. तुला ड्रॉइंग पेपर पाहिजे का? तुला ड्रॉइंग पेपर पाहिजे का? व्हेरी नाईस. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. वैष्णवी. वैष्णवी नंतर अनिश. वैष्णवी सांग. तुम्हाला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे? व्हेरी नाईस, एक्सलंट. तुम्हाला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे? कारण आमचा मोबाईल तुमच्याकडे, तुम्ही जागे आहात तोपर्यंत, मोबाईल तुमच्याकडे आहे तोपर्यंत आम्हाला तुमच्या समोर बसावं लागेल. या निमित्तानं पालकांना विनंती आहे, तुम्ही समोर असतानाच विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा. तुम्ही समोर असताना विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थी अभ्यासच करतोय का हे त्याच्या मोबाईल मध्ये डोकावून बघण्याची गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही अशा अँगल मध्ये बसायचं ज्या ठिकाणी तुम्हाला दिसलं पाहिजे की विद्यार्थी अभ्यास करतोय का गाणे बघतोय. ठीक आहे. सर्व पालकांनी याची एकदम कडक पद्धतीनं नोंद घ्यावी. अदरवाईज जर काही चुकून दुष्परिणाम दिसून आले तर आम्ही जबाबदार नसणार आहोत. याबद्दल तुम्हाला लवकरच एक फॉर्मॅट दिला जाईल, सगळ्यांची साईन करून घेतली जाईल, सगळ्या पालकांची. ओके, निवेदन संपलं. चला पुढं. अनिश. अनिश सांग. तुला कोणत्या कलरचा पेन पाहिजे? एक्सलंट. तुला कोणत्या कलरचा? तुझं वाक्य आहे का? अनुष्काने सांगितलंय? खरं सांग. सर नाही. ओके, व्हेरी गुड. चला ग्रुप नंबर 5 सांगा वाक्य तुमची. ग्रुप नंबर 5. सर अर्पिता. अर्पिता सांग. आम्हाला अर्पिता. साठी कोणतं गाणं पाहिजे? आम्हाला अॅन्युअल डे कोणतं गाणं पाहिजे? अॅन्युअल डे साठी कोणतं गाणं पाहिजे? तुम्हाला म्हणलं असतं तरी आपलं हेच ग्रुप आला असता. ठीक आहे, आम्हाला लिहितो मी, काय अडचण नाही. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. राशीद. राशीद सांग. ग्रुप नंबर 5. मुलांना न्यू कंपास बॉक्स पाहिजे का? व्हेरी गुड. मुलांना न्यू कंपास बॉक्सेस पाहिजेत का? व्हेरी नाईस. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन. निगेटिव्ह सांगा रे आता. अंशु. काय नाव? अंशु. नाही अगोदर कोण होतं? प्रिया का सुप्रिया काहीतरी होती. कोण होतं रे? प्रिया. प्रिया सांग.
तुला शिवजयंतीसाठी फेटा पाहिजे का? तुला बघा आता तुझं वाक्य थोडं फिरवतो मी. तुला शिवजयंतीसाठी माझा अक्षर छोटं झालं आता कारण का जागा कमी आहे. फेटा का नाही पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे तुम्हाला म्हणून मी असं लिहिलं. चला नेक्स्ट पर्सन कोण होतं रे? अंशू. तुला अंशू सांग. नोटबुक कशासाठी? व्हेरी नाईस, गुड क्वेश्चन. काय सांगितलं? तुला नोटबुक कशासाठी पाहिजे? एक्सलंट. तुला नोटबुक कशासाठी पाहिजे? माझं ऐकून लिहिण्याचा प्रयत्न करा बहुतेक लोक. तुला नोटबुक कशासाठी पाहिजे? व्हेरी नाईस. लास्ट क्वेश्चन, ग्रुप नंबर 5. सर सारा. काय नाव आहे? सारा. हा सांग सांग. तू आवाज मला येत नाही, सांग वाक्य सांग. आवाज येत नाही क्लिअर. हा कोणत्या मुलांना नवीन ग्राउंड नाही पाहिजे? व्हेरी नाईस. कोणत्या मुलांना नवीन ग्राउंड नाही पाहिजे? त्यांनी टेरेसवर खेळायचं. बरोबर. कोणत्या मुलांना ग्रामपंचायतचं नवीन ग्राउंड नाही पाहिजे? बरोबर आहे का? बर चला ग्रुप नंबर कोणता रे? हा कोणता होता? 4 सांगा. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त प्लेग्राउंड नाही पाहिजे का? हा Do students not want क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन. व्हेरी गुड. डू स्टुडंट्स नॉट वॉन्ट प्रशस्त स्पेसियस spacious ground for playing? प्लेग्राउंड? आणि मी सांगितलं तुम्हाला, आठवतंय का नाही? खेळण्यासाठी, येण्यासाठी, जाण्यासाठी, बोलण्यासाठी, बसण्यासाठी. आलं का ते इथं? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं आठवतंय का? फॉर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म ING और टू प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म सांगितलं होतं का? ओके सांगा मग मला आता इथं काय होईल? प्लेग्राउंड सांगा रे. व्हेरी नाईस. फॉर प्लेइंग और For टू playing. प्ले. चला काय लिहू शकतो आपण? फॉर प्लेइंग खेळण्यासाठी आणि क्वेश्चन मार्क. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? मी छोटं छोटं लिहितो. Don't मग इकडे students असं वाढव. want playground for डोंट स्टुडंट्स. एक्सलंट. डोंट नॉट कशाला पडते? डोंट स्टुडंट्स वॉन्ट. बोला रे. स्पेसियस प्लेग्राउंड. ग्रुप नंबर 4. spacious playground for playing? टू प्ले लिहितो मी कारण का थोडस जागा कमी लागला आपल्याला. फॉरचा आर कमी होत आहे आणि प्लेच्या पुढचा ING कमी होत आहे ना. टू प्ले. बर ग्रुप नंबर 2 कोणता रे? 4 कंटिन्यू करा. कोणाला आजचा न्यूजपेपर पाहिजे? कमॉन. Who all Who all हू ऑल. बघा डू वॉन्ट येणार नाही कारण का डू वॉन्ट जवळजवळ आल्यास काय करतात? डिशुम. मग ते डू वॉन्ट येणार नाही. मग काय होईल? WH शब्दामध्ये सब्जेक्ट आल्यामुळे हू ऑलच्या पुढे डू येणार नाही. डायरेक्ट काय मेन फर्स्ट फॉर्म. हू ऑल बोला. who all want today's news? व्हेरी नाईस. हू ऑल वॉन्ट टुडेज न्यूजपेपर. एक्सलंट. कोणाला शिवजयंतीसाठी कुर्ता पाहिजे? सेम सेंटेन्स रिपीट झाला. who all for शिवजयंती? कुर्ता याला असं सिंगल एलिमेंट लिहा आणि अंडरलाईन पण करा. हू ऑल वॉन्ट कुर्ता. कमॉन. फॉर for शिवजयंती? शिवजयंती. एक्सलंट. आणि क्वेश्चन मार्क.
तुला ड्रॉइंग पेपर पाहिजे का? कम ऑन, वर्बल क्वेश्चन. Do you want drawing paper? डू यू वॉन्ट ड्रॉइंग पेपर? आता याचे काय कितीतरी वाक्य बनतील. तुला ब्ल्यू पेन पाहिजे का? डू यू वॉन्ट ब्ल्यू पेन? तुला माझी मदत पाहिजे का? डू यू वॉन्ट माय हेल्प? अँड लाईक वाईज. वेळ नाही. तुम्हाला अभ्यासासाठी किती वेळ पाहिजे? डब्ल्यू शब्द काय आहे? किती वेळ? How much time? How much व्हेरी नाईस. How much time How do much you time do you want study? want for study? you want? do you want for study? अभ्यासासाठी स्टडी हे नाव आलं इथं. फॉर स्टडी. व्हेरी नाईस. गुड. ग्रुप नंबर 4 कंटिन्यू करा. लास्ट क्वेश्चन फॉर यू. तुला कोणत्या कलरचा पेन पाहिजे? Which color pen do you want? Which बघा, pen do you कोणत्या want? कलरचा पेन? विच कलर पेन? एक्सलंट. क्या बात है. विच कलर पेन डू यू वॉन्ट? व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. श्रेयस. व्हेरी नाईस. समजतं सगळ्यांना? हा, तुम्ही पण पुटपुटायचं. चला, ग्रुप नंबर 4 युअर डन. व्हेरी गुड. ग्रुप नंबर 5, आम्हाला अॅन्युअल डे साठी कोणतं गाणं पाहिजे? ग्रुप नंबर 5 सगळे म्हणून बोला. कम ऑन. Which song विच सॉन्ग do we डू वी want वॉन्ट for annual day? फॉर अॅन्युअल डे? अॅन्युअल डे, अॅन्युअल फंक्शन, सिंगल एन्युअल डे त्याला मी क्वेश्चन मार्क शेवटी. मुलांना न्यू कंपॉस बॉक्सेस पाहिजेत का? ग्रुप नंबर 5. Do boys want new compost box? Do boys on चालेल. बॉयज और स्टुडंट वॉन्ट कंपॉस बॉक्सेस. एक्सलंट. तुला शिवजयंतीसाठी फेटा का नाही पाहिजे? ग्रुप नंबर 5 कंटिन्यू करा. व्हेरी गुड. ग्रुप नंबर 5. why do Feta for Shivjayant? Why do you not want turban, or you may say feta? Feta for क्वेश्चन मार्क शेवटी. और दुसऱ्या पद्धतीनं why You want why feta? don't you want feta you want want for फेटा? सिंगल एन्युअल द्यायचा, त्याला अंडरलाईन पण करा. फॉर शिवजयंती. एक्सलंट. ग्रुप नंबर 5 कंटिन्यू करा. तुला नोटबुक कशासाठी पाहिजे? कशासाठी? कमॉन. करेक्ट. What फॉर विच रिझन? आणि आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन. सांगा रे. बोला. which Very good. reason do you want notebook? एक्सलंट. फॉर विच रिझन डू यू वॉन्ट नोटबुक? कोणत्या मुलांना नवीन ग्राउंड नाही पाहिजे? कम ऑन. ग्रुप नंबर 5. Which students do not want new ground? Do Which students, very nice, do not want न्यू ग्राउंड? प्लेग्राउंड नाही लिहायचं आहे ना. आणि याला शॉर्ट मध्ये काय लिहिता येईल? विच स्टुडंट्स which students डोंट वॉन्ट don't न्यू ग्राउंड? एक्सलंट. सगळ्यांनी शांततेनं लिहून येण्याचा प्रयत्न करा. बोर्ड क्लिअर दिसतोय का? म्हणजे बोर्डावर लिहिलेलं रायटिंग. क्लिअरिटी आहे का टीचर्स? और ग्रुप नंबर 5 कोणतरी सांगा. दिसत नाही. राईट साइडचं कोणता नंबर दिसत नाही बाळा? राईट साइड. 23 and 25. 23 and 25. 24 दिसतंय का? Yes sir. अच्छा, ओके. आता मी दिसलं का?
Yes, sir. ओके, लिहून घ्या. आय विल वेट फॉर सम टाइम. ओके, टाइम टू नो होमवर्क. होमवर्क शिवाय कसं काय संपणार आपलं? म्हणजे रिटर्न गिफ्ट शिवाय बर्थडे संपत नाही, बरोबर? बर, 4th to 6th काय? रिपीट वन्स. श्रद्धा मॅडम सांगा, असे किती क्वेश्चन तुमच्या मुलांना लिहायला आवडतील? 15. एवढं डबल लिहून फक्त 12 लिहू द्या. तुम्हाला भरघोस डिस्काउंट देण्यात आलेला आहे. किती किती पर्सेंट झाला? 20% ना? हा, पुढं कमळे सर अँड टीम सर 20 7 अँड अबोव्ह. सर सेल्फ किती? रिपीट वन. सेल्फ किती? 20 सर. अरे वा, 20. येस सर. तुम्हाला डिस्काउंट नाही चालते ना? चालते करून घ्या हो स्कूलमध्ये करून घ्या. 20 हो. चालतंय. ऑल राईट, त्यांना थोडी हेल्प करा. ठीक आहे, प्लीज डू इट. हा खूप महत्वाचा भाग आहे, हेच आपण प्रॅक्टिकली वापरतोय. विथ दिस शॅल वी हॅव पॉज हिअर? we will Yes, have sir. पॉज. Nice lecture. Bye, sir. थँक्यू सो मच. Bye, sir.